तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या कुकिंग मास्टर मध्ये. आता पावसाळे दिवस आले तर त्यामुळं भाज्या जरा महागले, त्या आपल्याकडे भाजी नसली तर कांदा टमाटरची आणि लसणाची भाजी बनवू शकतो. त्यात मी बनवते बघा, तुम्हाला दावते कशी बनवायची. भाजीला काय नसलं तर चटपट बनवून तयार होते, पटकन बनवून घ्यायची. चांगलं मस्त भाजून घ्यायची कांदा बघा, त्यासंग थोडा लसूण टाकून, लसूण पण अख्खाच लसूण घ्यायचा आणि त्यात भाजून घ्यायचं. नंतर कांदा सोलून भाजून घ्यायची. आता एकदम भाज्या बिज्या लय महाग झाले, ते काय करायचं. नसलं भाजीला बघा पटकन करू तयार, तर अशी तयार करून घ्यायची भाजी. कांदा टमाटरची भाजी लसणची मस्त ते भाजून घ्यायचं व्यवस्थित. 10-15 मिनटं चांगलं भाजून घ्यायचं. चांगलं हलवून मस्त भाजून घेऊन त्यात मसाला घालून मग काय करायचं. व्यवस्थित भाजायचं आणि नरम व्यवस्थित भाजायचं. यात काय सगळं मीठ बीठ काय घालायचं नाही भाजताना, असं चांगलं भाजून घ्यायचं. आता भाजून बघा तयार झालं एकदम. आता काढून घ्यायचं, एका वाटीमध्ये काढून घ्यायचं. सगळं तेल काढून असं काढून घ्यायचं. फटाफट हे काढून सगळं. आता हे आम्ही काढून घेतलंय. आता हे तेल ठेवलं, ह्याच्यात मसाला घालून घ्यायचं बघा. फटाफट मसाला घालून घ्यायचा. मी आता ही घरची चटणी 1 चम्मच घालून घेतली. त्यामध्ये लाल तिखट घालून घेतले 1 चमचा. त्यात धनेची पावडर घालून घेतली. थोडासा गरम मसाला घालून घेतली. थोडीशी हळदी घालून घ्यायची आणि थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं. एकदम भाज्या घालून घ्यायच्या आणि अशा हलवून घ्यायच्या मस्त. मस्त वास येऊस तर, खमंग वास येऊस तर का नाही भाजून घ्यायच्या. आणि मग त्यामध्ये घालून घ्यायचं कांदा टमाटर. मस्त हलवायचं. 2 मिनटं चांगलं हलवून घ्यायचं. तुम्ही अशी सुकी पण खाऊ शकता. सुकी पण खायची. मी थोडं पाणी घालून घेते. तुम्हाला पाणी घालायचं तर पाणी घेऊ शकता. असं थोडं पाणी घालून शिजवायचं, म्हणजे मस्त लागतं. मस्त पाणी घालून घ्यायचं आणि 10-15 मिनटं शिजवायचं. मग कांदा टमाटरची कशी भाजी झाली, मस्त आहे का. मस्त एकदम अशी शिजू द्या. अशी शिजू द्यायची चांगली. अशीपर्यंत कमी गॅसवर शिजू द्यायची. मस्त लागते एकदम चवीसाठी. तर मी काढून बंद करते गॅस आणि काढून घेते वाटीमध्ये. मस्त कशी झाली. एक झटपट तयार होते, पटकन खायसाठी. काय घरात भाजीलाही नसलं तर आपण ही कांदा टमाटरची भाजी बनवू शकतो. मस्त तयार होती पटापट. 10-15 मिनटात तयार खायसाठी. ह्याला लय साऱ्या नावानं बोलवते ती भाजीला, ज्याच्या त्याच्या वेगळं. आमच्याकडं पण कांदा टमाटर म्हणते ती. झम्या नाव ठेवलंय ह्याचं बघा. टमाटर कांदा पटकन होते म्हणून झटका कांद्याची भाजी. झटक्या कांद्याची भाजी. झटक्या कांद्याची भाजी मस्त तयार झाली बघा. तुमच्याकडे बी काय म्हणते ती, काय नाही ते सांगा कमेंटमध्ये लिहून. मला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पटकन.
कना. परत एकदा भेटू नवीन रेसिपी सोबत. बाय.